नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय. एक अपडेट आहे क्रीडा शिक्षक भरती संदर्भात. एक न्यूज पाहायला मिळाली आणि त्यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवली की 4860 पदांची भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासन करणार आहे. मग ही पदे कशी निर्माण झालेली आहेत, का निर्माण झालेली आहेत, त्याची गरज का पडली, त्याबाबत सविस्तर विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. आता ही नव्याने मंजूर करण्यात आलेली आहेत आणि कधी या ठिकाणी ही पदभरती होऊ शकते यावर देखील आपण सखोल चर्चा करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी काही न्यायालयीन भरती आहे ती न्यायालयीन भरतीमध्ये क्लर्क आहे, शिपाई आहे, चांगली पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा झपाट्याने अभ्यासाला लागलेला आहे, परंतु निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी आपण विद्यार्थ्यांकरता रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी देत आहोत. अल्प दरामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे, गेलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेची ज्ञानगंगा ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यातून त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे, त्याला अभ्यासाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. म्हणून कमीत कमी दरामध्ये आपल्याला बॅच कशी देता येईल हे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती आपण कॉल करावा आणि याबद्दल सखोल माहिती घ्यावी. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला बॅच घ्यायचीच असेल आत्ता लगेच, तर तुम्ही काय करू शकता, प्ले स्टोअरवरून इन्फिनिटी अकॅडमी या नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय क्लर्क रेकॉर्डेड बॅच नावाने ही आपल्याला उपलब्ध आहे, ती बॅच घेऊ शकता. 499 रुपये फी आहे आणि शिपाईसाठी फक्त 99 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यासाठी बॅच घेऊन अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. काय सांगितलं, क्रीडा शिक्षकांची 4860 पदे या ठिकाणी मंजूर केलेली आहेत आणि जे काही केंद्र शाळा आहेत, केंद्र शाळावरती स्तरासाठी शिक्षण विभागाचा निर्णय आहे, नव्याने पद निश्चिती केलेली आहे. ही नव्याने पद निश्चिती आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच आपल्याला या ठिकाणी आपलं करिअर पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, मग राज्यातील जे काही सर्व जिल्हा परिषदांच्या जे काही शाळा आहेत त्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून नव्याने निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये केंद्र स्तरावरती क्रीडा शिक्षक या ठिकाणी संवर्गातील प्रत्येक पद शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेलं आहे. मग आता यामध्ये केंद्रीय स्तरावरती क्रीडा शिक्षकांच्या 4860 पदांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. मग यामध्ये या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील 2,36,228 पायाभूत शिक्षकांची या ठिकाणी पदे प्राथमिक निश्चित केली आणि राज्यातील समूह साधन केंद्राची केंद्र शाळा, आपण काय म्हणतो समूह साधन केंद्र, म्हणजे गावागावातील मिळून जे काही शाळा असतात, 4-5 गावाचे मिळून त्याचा एक समूह असतो आणि ती केंद्र आपण त्या ठिकाणी म्हणतो आपण त्याला. तर ती केंद्रीय जी काही शाळा असते त्या ठिकाणी प्रत्येकाला एक असा एक क्रीडा शिक्षक या ठिकाणी मिळणार आहे. 21 ऑगस्ट 2025च्या जे काही शासन निर्णय झाला होता त्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना ही करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत 4860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. मग त्यामुळे प्रत्येक या केंद्राला एक क्रीडा शिक्षक असणार आहे. म्हणूनच बरोबर 4860 हे शिक्षकांची पदांची निर्मिती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षकांची संख्या बघा. पुण्यामध्ये मंजूर पायाभूत पदे 13,850 आहेत आणि केंद्रीय विशेष क्रीडा शिक्षक म्हणून 308 असणार आहेत. अहिल्यानगर आहे त्या ठिकाणी 260, छत्रपती संभाजीनगर 128, कोल्हापूरमध्ये 171, नाशिकमध्ये 244, सातारामध्ये 223, सोलापूरमध्ये 199 आणि ठाणेमध्ये 103 अशी आपल्याला पदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन मध्ये आहेत, ती पण पदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला यामधून जी काही या ठिकाणी जो अध्यादेश आला, शासन निर्णय 21 ऑगस्ट 2025 त्यानुसार ही पदे निर्माण केलेली आहेत. जो काही अध्यादेश आहे यामध्ये काय सांगितलं की एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी जी काही पदे मंजूर पदापेक्षा जास्त असण्याची शक्यता असेल तर अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार हा शिक्षण आयुक्तांना दिलेला आहे. दुसरी गोष्ट, संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेली जी काही पायाभूत पदांच्या मर्यादितच तात्पुरत्या पदांचे समायोजन करता येईल. आणि तिसरी गोष्ट, याशिवाय केंद्रस्तरीय म्हणजे जे काही केंद्रीय हे आपलं असेल केंद्र असेल, 4-5 गावांचं मिळून एक केंद्र शाळा असते, त्यामध्ये केंद्रीय स्तर विशेष शिक्षक क्रीडा, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामवली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावरती स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. हे नवीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या अध्यादेशामुळे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील जे काही
प्राथमिक यामध्ये शिकणारी, जिल्हा परिषदमध्ये शिकणारी जी काय मुलं आणि मुली आहेत, यांना क्रीडा विषयक या ठिकाणी इथून पुढे शिक्षक मिळेल आणि त्यांच्यामध्ये ते कौशल्य या ठिकाणी अजून वृद्धिंगत होत जाईल. त्यानंतर दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अध्यापनासाठी शिक्षक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला ही पाहिलेली जी काय महत्वाची गुड न्यूज आहे ते आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. ज्यांचं क्रीडामध्ये शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी नोकरी मिळवण्याची असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही गुड न्यूज आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.